Hello everyone, once again welcome to the Good Night Vlogs. It's our day 4. So let's start our today's topic. So today we are going to learn have has. आज आपण have has शिकणार आहोत. Have has म्हणजे बेसिकली काय असते, जवळ असणे. आपल्या जवळ सध्या जे काही आहे ते दर्शवण्यासाठी आपण have has चा उपयोग करतो. Whatever we have right now ते यूज करण्यासाठी have आणि has चा उपयोग करतात. आता बघा, आपल्याला माहितीच असेल की I म्हणजे मी होते, we म्हणजे आम्ही होते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही होते आणि दे म्हणजे ते होते. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि पर्सन नेम म्हणजे जगातील कोणतेही नाव. आता आय वी यू दे ला हॅव यूज करतात आणि ही शी पर्सन नेमला हॅज यूज करतात. आता या पॉइंटच्या सहाय्याने आपण वाक्य कसे बोलून बघूया. चला, आता मला असं म्हणायचं आहे की माझ्याकडे हॅव आहे जवळ असणे, माझ्याकडे असणे, तुझ्याकडे असणे. तर माझ्याकडे मोबाईल आहे, मला असं म्हणायचं माझ्याकडे मोबाईल आहे. तर सिंपली I करायचं have. I have a mobile. Easy. I have a mobile. माझ्याकडे मोबाईल आहे. आता we म्हणजे आम्ही. आमच्याकडे कार आहे. आमच्याकडे कार आहे. तर कसं एक्झाम्पल बनणार? सरळ we यूज करा फक्त आयच्या जागी. We have a car. We have a car. आता you म्हणजे तू किंवा तुम्ही. आता तुझ्याजवळ घड्याळ आहे असं म्हणायचं. तुझ्याजवळ घड्याळ आहे तर कसं येणार मग? फक्त सब्जेक्ट चेंज करा. तुझ्याजवळ म्हणजे यू आलं. तुझ्याकडे घड्याळ आहे. यू हॅव अ वॉच. इझी. यू हॅव अ वॉच. आता सगळ्यात शेवटी ते, दे म्हणजे ते. तर त्यांच्याकडे दुकान आहे. त्यांच्याकडे दुकान आहे तर मग कसं येणार? त्यांच्याकडे म्हणजे दे आलं. दे हॅव अ शॉप. दे हॅव अ शॉप. बघा, आता ही म्हणजे तो, ही म्हणजे काय होते? तो. आता त्याच्याकडे फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे खुर्ची आहे असं म्हणायचं आपल्याला. त्याच्याकडे खुर्ची आहे तर काय म्हणू आपण? ही हॅज. आता इथं आय डी यूजला हॅव यूज केलेला आहे आपण. बघा, तुम्ही बघू शकता आणि इथं हिला हॅज लागणार आहे. तर आपण काय करणार आहोत? सरळ ही हॅज अ चेअर लिहिणार आहोत. ही हॅज अ चेअर. आता बघा, आजच्या दिवसासाठी इतकंच. पण आज तुम्हाला होमवर्क देतो मी. तुम्ही शीचं एक्झाम्पल आणि पर्सन नेम जगातील कोणतेही नाव घ्या आणि त्याला हे हॅज यूज करून कम से कम हीचे 3 आणि पर्सन नेमचे 2 एक्झाम्पल कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.